हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजची दिवसाची सुरुवात ही देवपूजेपासून, कारण का आज मला खाली फुले भेटले नाहीत म्हणून मला आतमध्ये जाऊन फुलं आणायला लागली आणि फुलं आणायला मी आणि सार्थक गेलेलो. सार्थकच्या मावशी या ओळखीच्या आहेत, कायम फुलं कधी कधी मी इथून नेते. ते बोलत होते खूप दिवसातून आलास. तर मग परत नंतर सार्थकला ज्यूस प्यायचा होता, मग तो ज्यूस पिऊन त्याला लॉलीपॉप घेऊन दिला आणि मग घरी आलो. घरी येऊन मी छान देवपूजा करून घेतली सकाळ सकाळी. आणि आज काही गुरुवार म्हणल्यावर उपवास होता म्हणून मी शाबूच बनवलेला. घरी आम्ही तिघंच आणि सकाळचा हे तरी डबा घेऊन जातात. मग म्हणलं आता कपडेही सुकवावीत, तर काय पावसाने सुरुवातच केली. सार्थक असा हात बाहेर काढून तो भिजायचा प्रयत्न करत होता. नंतर त्याला भूक लागली, त्याने खाऊन घेतला आणि पटकन तो झोपी गेला. तेवढ्यात 4 वाजतात का नाही, तोपर्यंत दिशू येऊन गेली. दिशूने छान भूक लागली म्हणून दिशूसाठी मग हे शेवयाचं उपीट बनवलेलं होतं. दिशूनं खाऊन घेतला आणि ते अभ्यास करत बसली. नंतर मग झाली संध्याकाळची वेळ. अगरबत्ती दिवाबत्ती करण्याची. दिवाबत्ती लावून घेतली. छान तुळशीलाही अगरबत्ती लावून दिली. नंतर आज मी प्रसादासाठी तांदळाची खीर बनवलेली. तांदळाची खीर अशी छान क्रीमी झालेली. मी प्रसाद दाखवून घेतला आणि तेवढ्या सार्थकला खूप भूक लागलेली. मग त्यालाही मी खाऊ घातलं. तो असा कट्ट्यावर खुर्ची घेऊन. तर कसा वाटला आजचा व्लॉग? काही चुकलं असेल तर समजून घ्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय.